राज्यभरामध्ये गणेश उत्सवाचा उत्सव आपल्याला पाहायला मिळतोय। जालना जिल्ह्यात देखील गणेश उत्सव जोरदार सुरू आहे। मी सध्या जालन्याचा मानाचा गणपती बाप्पाचा या ठिकाणी आहे आणि आपण पाहू शकतो हा जालना जिल्ह्याचा मानाचा गणपती बाप्पा आहे आणि विशेष करून 65 किलो चांदीची ही गणपती बाप्पांची मूर्ती आहे आणि त्याचबरोबर 11 तोळ्याचा सोन्याचा टोप या गणपती बाप्पाला आहे। खरं तर जालन्याचा हा मानाचा गणपती म्हणून ओळखला जातोय। जवळपास 65 किलो चांदीची मूर्त आणि 11 तोळे सोन्याचा मुकुट या गणपती बाप्पावर आहेत आणि या गणपतीला विसर्जन मिरवणूक असेल किंवा प्रत्येक वेळी एक मानाचं स्थान जालन्यामध्ये असतं। आपल्यासोबत मंडळाचे काही पदाधिकारी आहेत। साहेब, मानाचा गणपती आहे, यावर्षी काय विशेष नेमके मंडळाने केलेलं आहे, काय देखावा विशेष आणि काय इतिहास आहे? या मानाचा गणपतीचा हा एक असा इतिहास आहे की गेल्या 78 वर्षापूर्वी याची स्थापना झालेली आहे आणि 15 वर्षापूर्वी आम्ही चांदीची मूर्ती आणलेली आहे। 65 किलो चांदीची मूर्ती, 11 तोळ्याचा सोन्याचा मुकुट आणि 2.5 किलोचा छत्तर। आणि आता ह्या वर्षी आमची स्वतःची मालकीची जागा झालेली आहे, तिथं मंदिर तयार झालेलं आहे। या वर्षी आम्ही इथंच गणपती बसवलेला आहे आणि ह्याची प्राणप्रतिष्ठा 2 महिन्यानंतर होणार आहे। आता स्थापना गणपतीची झालेली आहे। आमची जी मानाचा गणपती आहे याची मिरवणूक निघल्यावर आमच्या गाडी मागं 200-300 गाड्या जे आहे ते निघतात। पहिले आमची गाडी येते मामा चौकला, तिथं कलेक्टर, SP, आमदार, खासदार, मंत्री हे जे कोणी आहे पदाधिकारी ते आमच्या मंडळाची पूजा करतात, आमचा सत्कार करतात। मग नंतर आमची मिरवणूक चालू होते। मिरवणुकीमध्ये 200-300 गाड्या मागं असते आमची निघाल्यावर ती मिरवणूक निघते। साहेब, खरं तर मानाचा गणपती आहे, नेमकी काय परंपरा आहे? गणपती पहिला मान मानाच्या गणपतीला विसर्जन मिरवणुकीमध्ये असतो, नेमकी काय परंपरा आणि काय विशेष आहे आपल्या गणपती? नमस्कार, सर्वात प्रथम साम टीव्हीच्या सगळ्या प्रेक्षकांना माझा जय श्री गणेश। हा मानाचा गणपती म्हणजे हा जालनाचा सर्वप्रथम गणपती आहे। याचं वैशिष्ट्य असं आहे, जेव्हा ही नाही का मिरवणूक जिथून सुरुवात होते तिथं गेल्यानंतर मागची जी सगळी गाड्या तिथून मिरवणुकीला सुरुवात होते आणि तिथूनच मिरवणूक पुढे जाते। या मंडळाला नाही का जवळपास 78 वर्ष झालेले। या मंडळाला जिल्हा पातळीवर प्रथम पारितोषिक त्याला 75,000 रुपये भेटलेले आहे आणि जसं आता आमचे अध्यक्ष आहेत राजेंद्र आबळे यांनी सांगितलेलं आहे की इथं आम्ही नाही का जवळपास या गणपतीची जी प्रॉपर्टी आहे 3 कोटीपेक्षा अधिकची प्रॉपर्टी झालेली आहे आणि इथं आम्ही मंदिराची स्थापना, मंदिर निर्माण केलेलं आहे आणि याही वर्षात 2 महिन्यात आम्ही इथं श्रीचं प्राणप्रतिष्ठा करू, जेणेकरून सर्व भाविकांना, लोकांना याचे दर्शन दररोज करता येईल। नक्कीच मी सध्या जालन्यातील मानाचा गणपती म्हणून ओळख असलेल्या गणपतीपाशी आणि या गणपतीची विशिष्ट म्हणजे जवळपास 65 किलो चांदीची गणपती बाप्पांची मूर्त आहे आणि 11 तोळ्याचा सोन्याचा मुकुट आहे आणि या गणपती बाप्पांची विसर्जन मिरवणुकीमध्ये मानाचा गणपती म्हणून हा गणपती बाप्पा ओळखला जातो। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।